आला 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 ॲटोवाला विकी मंडळी तुमच्यासाठी खास असा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे ना. आता 5 टू व्हीलर कोणत्या घ्याव्यात म्हणजे 5च्या 5 घेऊ शकता तुम्ही असं नाहीये, पण त्यातली समजा कुठली एक तुम्हाला गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीयेला आत्ता येत्याच्या जर घ्यायची असेल ना तुम्हाला, तर त्यातला कोणत्या चांगल्या गाड्या आहेत तुमच्यासाठी, तुमच्या बजेटनुसार आहेत, इंजिनच्या CC नुसार आहेत, गाडीच्या कम्फर्टनुसार आहेत, किंवा तुमची जी चॉईस कोणती आहे त्याचाही मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आता चॉईस तुमची जरी असली तरी ज्या कॉमन काही गाड्या आहेत आणि काही वेगळ्या पण गाड्या आहेत. आणि अर्थात मुळात मुद्दा काय माहिती आहे का मंडळी, गाडी घेताना आपण शेजारच्यानं एक XYZ गाडी घेतली म्हणून आपण तीच XYZ गाडी घेतो. त्याला ABCची गरज आहे एका गाडीची, नाव समजून घ्या, आणि तुम्हाला XYZची गरज आहे. तर हे डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे. आणि या सगळ्याच्याच गोष्टीचा आज आपण एक माहिती याच्यामध्ये घेणार आहोत की 5 अशा गाड्यांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की त्यातली कोणती एक गाडी तुम्ही ह्या गुढीपाडव्याला आणि अक्षय तृतीयेला हमखास खरेदी करू शकता. तर चला, जास्त तुमचा मी वेळ घेत नाही, व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि पाडवा पण जवळ येतोय, बुकिंगला पण तुम्हाला लवकर जायचं असेल, अक्षय तृतीया पण येते, तर चला फक्त सबस्क्राईबचं एक बटन दिसतंय बघा खाली, बरोबर आहे ना, क्लिक करा करा. असे तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवातच करूयात. पहिली गाडी टू व्हीलर ही तुमच्यासाठी अशी असणार आहे जी तुमच्या खिशाला अगदी 1 लाखाच्या आत तुम्ही घेऊ शकता. पहिली गाडी अशी आहे मंडळी की जिचा एक सर्व्हिस नेटवर्क आहे ना तिचं सगळ्या बाबतीत. एखादा राजकीय लोक कसे असतात की त्यांचं सर्व्हिस नेटवर्क, त्यांचा जे काही संपर्क आहे तो तुफान असतो, तसाच ह्या गाडीचा आहे. ती गाडी आहे हिरो या कंपनीची स्प्लेंडर लव्हर्स भारतामध्ये खूप आहेत. म्हणजे पहिलं म्हणायचं की गल्ली ते दिल्ली तुम्हाला पोचायला वेळ, तो ही जी ओळख आहे त्या व्यक्तीची ओळख आहे. पण स्प्लेंडर ही अशी गाडी आहे ना, भारतच नाही तिची जगभरात आणि आशिया खंडात तिला भरपूर मागणी आहे. आणि तुमच्यासाठी जर स्प्लेंडर तुम्हाला घ्यायची असेल ना, तर तुम्ही काय घ्यायची, तर पहिली 5 कारण आहे. त्याचं पहिलं कारण सांगतो, 1 लाखाच्या आत ही गाडी तुम्ही स्वतः खरेदी करू शकता. आणि ज्यांना हप्त्यावर घ्यायची त्यांना 1 लाखाच्या आत गाडी सहज ते घेऊ शकता. ज्यांना कॅश घ्यायची ते सुद्धा 1 लाखाच्या आत घेऊ शकतात. थोडासा आणखी त्याला काय ऑफरचा लाभही मिळू शकतो ह्या गुढीपाडव्याला तुमच्या आसपासच्या शोरूममधनं. आणि महत्त्वाचं 100cc इंजिन आहे, BS6 आत्ता चालू आहे. म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वी ज्यावेळी स्प्लेंडर आली होती त्यावेळेस त्या मधल्या काळामध्ये त्याच्या काय तिच्यामध्ये जेवढे काय बदल झाले, आजही त्या गाडीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज कुठेही कमी झालेलं नाही. 65-70 ॲव्हरेज हमखास देते. एखाद दुसरं इकडे तिकडे पकडा आणि तेही तुमच्या चालवण्यावर डिपेंड असणार आहे. याच्या व्यतिरिक्त त्या गाडीमध्ये कसलाही बदल झालेला नाहीये. त्याला कॉस्मेटिक काही गोष्टी फार चेंज केलेल्या नाहीयेत. एखादं चार्जिंगचं बटन दिलं असेल, आता बटन स्टार्ट आलेले आहे, कॉमन काही गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, अनेक बहादर तर असे आहेत की लेह लद्दाखला सुद्धा स्प्लेंडर घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्यावरून ओळखा ती गाडी किती दणकट असणार आहे आणि किती दणकट आहे सुद्धा. त्याच्यामुळे ज्यांचं 1 लाखाच्या आत बजेट आहे, MIDC मधले कामगार असतील, एखादी शहरात ज्यांना कोणाला गाडी वापरायची, वयस्कर लोकांना गाडी वापरायची, त्यांच्यासाठी या गुढीपाडव्याला स्प्लेंडर ते घेऊ शकतात, या अक्षय तृतीयाला घेऊ शकतात. किंवा फक्त हे 2च तर नाही आहेत, कधीही ज्यांना गरज आहे, तुमची गरज पहिली ओळखा की तुम्हाला खरंच एक 100cc ची गरज आहे का, तर तुमच्यासाठी स्प्लेंडर ही बेस्ट ऑप्शन राहणार आहे. कारण अशी 1 लाखात येते, कम्फर्ट आहे, 3 जण रानातली कामं करू शकता, मुरमाड जमिनीत चालू शकता, तुमच्या कॉन्क्रीटवर चालू शकता, डांबरीवर चालू शकता, कुठंही ही गाडी कशीही चालणार आहे आणि तुम्हाला मेंटेनन्सला ही गाडी कसलाही त्रास येणार नाही. तिसरा मुद्दा हा होता की मेंटेनन्स तुम्हाला ही गाडी काढत नाही. अनेक जण अशी आहेत की 10-10 वर्ष गाड्याला त्यांनी फक्त सर्व्हिसिंग शिवाय काहीही मेजर काम केलेलं नाही ना. अनेकांच्या गाड्या 10 वर्ष होऊन स्प्लेंडर ह्या गाड्या जुन्या आजही चांगल्या चाललेल्या आहेत. आणि आताच्या BS6 सुद्धा त्यांच्यासाठी चांगला, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्या बाबतीमध्ये. डिझेलला पेट्रोलला परवडते गाडी, 65-70चं ॲव्हरेज आहे. टायर साईज आता नव्यानं परत मोठी झालेली, मधल्या गाड्या त्यांनी कमी केली होती थोडीशी. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. ह्यातली तिन्हीतली कोणती गाडी घेऊ शकता. पण जे बेस मॉडेल आहे स्प्लेंडर प्लस, हे तुम्हाला 55 किंवा 97-98च्या आसपास तुम्हाला मिळेल. म्हणजे 1 लाखाच्या आतच तुम्हाला ते मिळते. तर ही गाडी तुम्ही आरामात घेऊ शकता. आता स्प्लेंडर झाली, दुसरी गाडी कोणती? एक होती हिरोची, दुसरी होती आता आहे होंडाची. होंडाची कोणती गाडी आहे, तर होंडाच्या 2 गाड्या प्रसिद्ध आहेत. तिसऱ्या गाडीकडे मी निश्चितच वळणार आहे. पहिली गाडी आहे 125cc ची शाईन गाडी. होंडाची इंजिन्स का प्रसिद्ध आहेत ह्याचं कारण तुम्हाला देतो. हिरोचं इंजिन कसं आहे, हिरोचं इंजिन 100cc मध्ये सगळ्यात बेस्ट आहे. हिरोच्या गाड्या 100cc च्या, मग त्या कोणत्याही असोत, त्यांचे 100cc मध्ये गाड्या सगळ्यात बेस्ट चालतात. होंडाच्या कंपनीच्या 125cc च्या गाड्या ह्या टॉप लेवलला चालतात. आणि होंडाने असे काही इनोव्हेशन दिलेले आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये की जे पहिल्यांदा भारतात आले होते. मोनोशॉकचं सस्पेन्शन असेल किंवा अजून काही, तर त्याच्यामध्ये शाईनला ते नाहीये, ती युनिकॉर्नला आहे. पण शाईन तुम्हाला जर घ्यायची असेल, थोडंसं बजेट जास्त आहे तुमचं स्प्लेंडरपेक्षा, आणि तुम्हाला थोडासा प्रीमियम लुक पाहिजे, प्रीमियम गाडी पाहिजे, बाबा फॅमिलीसोबत गेलो कुठं तर ते व्यवस्थित वाटावं. म्हणजे असं नाही की स्प्लेंडर सुद्धा तशी आहे, पण शेवटी थोडीशी साईज तिची मोठी आहे आणि चाकाची साईज, सगळ्याच गोष्टी म्हणा तिच्या.
तर ह्या सगळ्या बाजूनं तुम्हाला शाईन ही गाडी होंडाची सगळ्यात बेस्ट ठरू शकते. तिचं जरी 125cc इंजिन असलं तरी सुद्धा तिला 55चं 50चं ॲव्हरेज हमखास तुम्हाला मिळतं. कारण 125cc लेवलला बाकीच्या गाड्यांचं कंपॅरिझन करता ॲव्हरेज बदल 45-50चं ॲव्हरेज इतर गाड्यांना मिळतं, पण शाईनला 50 ते 55चं ॲव्हरेज तुम्हाला हमखास मिळतं. लॉंग रूट असेल तर तुम्हाला घर कधी आलं कळणार पण नाही, किंवा तुमचं ऑफिस कधी आलं घरनं तुम्हाला कळणार पण नाही. आणि अनेक पुण्या मुंबईवरनं येणारे लोक सातारा, सांगली, कोल्हापूरला किंवा लातूरला किंवा त्यांच्या कुठं गावाला शाईनवर ज्यावेळी जातात ना, त्यांना कम्फर्ट इतका भारी भेटतो. होंडाच्या गाड्या, तुमच्या पाठीचं जे ज्यांना दुखणं असेल त्यांना हमखास असं सांगितलं जातं की होंडाच्या गाड्या घ्या. आता ही माउथ पब्लिसिटी ॲक्च्युली, पण लोकांना फरकही पडतो. त्याच्यामुळं होंडाच्या गाड्या घेण्याच्या मागचं कारण हे सुद्धा आहे की अनेकांना जी पाठदुखी होते लॉंग म्हणजे मोठ्या प्रवासाने, ती त्यांना होंडाच्या गाड्यांना होत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की ॲव्हरेज तुम्हाला चांगला आहे. पेट्रोलचा फारसा खर्च तुम्हाला नाही करत. 50-55 1700cc ॲव्हरेज चांगला आहे. मेंटेनन्स, होंडाचे इंजिन्स खतरनाक पद्धतीनं काम करतात. लो मेंटेनन्स आहे. थोडासा चार्जिंग काय सर्व्हिसिंगचं जे चार्जेस म्हणतो 100-150 तुम्हाला हिरोपेक्षा थोडे जास्त मिळतील. ह्यापेक्षा वेगळं काही नाहीये. पण हिरोसारखं तिचं एक कनेक्शन आहे सगळ्या बाबतीमध्ये सर्व्हिसचं, की कुठेही जरी गेला, स्प्लेंडर घ्या किंवा ही शाईन घ्या, आत्ताची दुसरा पॉईंट बनली, कुठंही जावा तुम्ही, तिथं तुम्हाला कुठंही गेलं तरी तुम्हाला कसलाही सर्व्हिसिंगचा प्रॉब्लेम येत नाही, काहीही होत नाही. पहिली झाली स्प्लेंडर, दुसरी झाली शाईन. मेंटेनन्सच्या बाबतीत ह्या दोन्ही गाड्या तुम्हाला कसलाही त्रास देणार नाहीत. ॲव्हरेजच्या बाबतीत तुम्हाला काय बिंदास तुम्ही राहू शकता. थोडंसं शाईनला तुम्हाला एक 10-20 हजार किंवा 15-20 हजार तुम्हाला जास्त मोजावे लागते. ह्या पलीकडे वेगळं काही नाहीये ना. तर दोन्ही गाड्या तुम्ही ह्या पाडव्याला, नागशे तृतीयेला घेऊ शकता. आणि अर्थातच रानातली कामं, कुठलीही कंपनीत जायची तुम्हाला, तुम्ही कुठं हिंजवडीला असाल कुठं कामाला किंवा मुंबईत कुठे असाल, शाईन तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. तिसरी कुठली गाडी आहे मंडळी सांगतो, ती तर सगळ्यात तुमच्या फायद्याची गाडी असणार आहे. आणि अनेक जण असे आहेत की ज्यांना ती गाडी घेतल्याशिवाय ना, म्हणजे दारात गाडी लागल्याशिवाय वाटतच नाही, अशी ती तिसरी गाडी असणार आहे. आणि ती गाडी आहे मंडळी युनिकॉर्न, होंडा कंपनीची युनिकॉर्न. युनिकॉर्न मंडळी ज्यावेळी गाडी आली की नाही भारतामध्ये, साधारण 2 दशकं झाली ती गाडी येऊन. आजही तिचा लुक जुना आहे तसाच आहे. तिचा स्पीडोमीटर सुद्धा त्यांनी डिजिटल केलेला नाहीये. पण ती गाडी का आजही प्रसिद्ध आहे, ती गाडी का आजही असं वाटतं त्या गाडीवरून जाताना की आमच्या पाठीला दुखणं होतच नाही. अनेक जण असे म्हणतात की युनिकॉर्न ज्यावेळी आम्ही वापरतो आमच्या पाठीचं दुखणं गायबच होतं. आम्हाला कसला इतर गाड्यांसारखा त्रास होत नाही. 160cc इंजिन कंपनीने दिलेलं आहे. 160cc मध्ये त्या गाडीला मोनोशॉक सिस्टीम, सस्पेन्शन सिस्टीम ही दिलेली आहे. आणि मोनोशॉक सस्पेन्शन हे युनिकॉर्न भारतामध्ये आणलं असं म्हटलं जातं अनेकांच्याकडून. आणि त्या मोनोशॉक सस्पेन्शनचा एक फायदा असा होतो की अनेक जण ही गाडी चालवताना म्हणतात की आमचं पाठीचं दुखणं पूर्णपणे गायब झालं किंवा आम्हाला त्रासच होत नाहीये. अनेक गाड्यांना 2 बाजूला सस्पेन्शन असतं. मोनोशॉक सस्पेन्शन हे युनिकॉर्नने पहिल्यांदा भारतामध्ये आणलं. आणि त्यानंतर ह्या गाडीची खासियत, ह्या गाडीची माउथ पब्लिसिटी इतकी झाली 160cc असून सुद्धा, ते हे कारण होतं की तिचं सस्पेन्शन. त्यानंतर दुसरं कारण हिचं आहे ही गाडी घेण्याचं, युनिकॉर्न घेण्याचं, की तिचं ॲव्हरेज 160cc जरी त्याचं इंजिन असलं, इतर गाड्यांच्या तुलनेत होंडा कंपनी युनिकॉर्नला 50-55चा ॲव्हरेज देतेच. मी म्हणतो 55 सोडावं, चला जाऊ द्या, 2-3 किलोमीटर सोडा वरचं, 50 ते 52 किलोमीटर तुमचं युनिकॉर्नचं ॲव्हरेज कुठेही गेलेलं नाही. शहर असो ना तर काही असो. टॉप गिअर टाकला तुम्ही, पुण्यातनं निघालाय, कोल्हापूरला निघालेला आहे, पुण्यातनं निघाला, बॅग वगैरे बाग बांधली, तुमची फॅमिलीसोबत आहे किंवा दोघा असा तिघा असा, छोटी पिल्ले कार्यकर्ते सगळे, 1-2 बॅग आहेत तुमच्या कडेला बांधलेल्या, तुम्ही निघालेला आहे ना, तुम्हाला कोल्हापूर आलेलं कळणार सुद्धा नाही मंडळी. युनिकॉर्नची खासियतच आहे. म्हणजे एखादी 4 व्हीलर, एखादी एसटी जेवढा वेळ जाते आणि त्याच्या अलीकडेच तुम्ही अर्धा 5 तास लवकर तुमच्या घरी तुम्ही पोहोचता. ही युनिकॉर्नची खासियत. कारण ही गाडी इतकी खतरनाक आहे 160च्या सीसी मध्ये की 200-250 सीसीचे जे इंजिन्स आहेत त्याला ही तोडीस तोड चालते. अर्थातच हिचं बजेट जास्त आहे, कारण मी सुरुवातीला स्प्लेंडर तुम्हाला लाखाच्या आतली सांगितली, शाईन थोडी लाखाच्या पुढे जाते आणि ही लाखाच्याही पुढे जाऊन आणखीन थोडंसं तुम्हाला म्हणजे साधारण 1.5 लाख किंवा 1,60,000 पर्यंत तुम्हाला ही गाडी किंवा त्याच्याही पुढे अनेकांना ही गाडी बसते तुमच्या एरियानुसार, सगळ्यानुसार असेल ती. तर गुढीपाडव्याला ज्यांना प्रीमियम गाडी पाहिजे, प्रॉपर प्रीमियम गाडी पाहिजे, ज्याच्यामध्ये तिला कॉस्मेटिक काही नको, कारण जेवढं कॉस्मेटिक असेल तेवढं गाडीचं मेंटेनन्स सुद्धा वाढतो, हे ध्यानात ठेवा. आणि युनिकॉर्न ही का घ्यावी, 160 सीसी असून इतर गाड्यांच्या तुलनेत हिला मेंटेनन्स कमी आहे, इतर गाड्यांच्या तुलनेत हिचं ॲव्हरेज चांगलं आहे, इतर गाड्यांच्या तुलनेत हिची बांधणी चांगली आहे. जरी ती थोडीशी ओल्ड स्कूल वाटली तरी त्या गाडीला कसलाही फरक पडलेला नाही. माणसं आजही तुमच्या भागातल्या, तुम्ही मुंबईत असा, पुण्यात असा, लातूरला असा, नागपूरला असा, बुलढाण्यात कुठेही असा, तुम्ही कोल्हापूरला, तुमच्या प्रत्येक शोरूममध्ये, सब डीलरमध्ये, मेन डीलर्समध्ये युनिकॉर्नला आजही महिना 1.5 महिन्याचं वेटिंग आहे. म्हणजे ह्याच्यावरून ओळखा की ही गाडी किती ताकदीची आहे. हे स्प्लेंडरला सुद्धा वेटिंग असतं, हेच इतर गाड्यांनाही असतं, पण युनिकॉर्नची खासियत हीच आहे, महिना 2-2 महिने द्या, किती ओळखी लावा, तुम्हाला गाडी मिळणारच नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर कुणाला पाठीचा दुखण्याचा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल, लॉंगचा प्रवास आहे, मोठा प्रवास आहे, तुम्हाला तुमची ताकद आहे की 160 सीसीची गाडी पेलण्याची,
वजन सुद्धा तिला जास्त आहे आणि तिचा जर इतर खर्च सगळा बघितला मेंटेनन्स तर फार काही नाहीये, पण तू ह्या 2 गाड्यांपेक्षा जरा जास्तच आहे. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की माझं बजेट आहे, मी घेऊ शकतो, तर ही गाडी हमखास तुम्ही डोळे झाकून घ्या. युनिकॉर्न बद्दल असंच म्हटलं तर गाडी डोळे झाकून घ्या. 3 गाड्या झाल्या आपल्या. आता 4थी गाडी आहे मंडळी महिलांसाठी. महिलांना ह्यातून आपण कसं काय ठेवणार बाजूला, महिलांसाठी तर आपण खास सांगतोय गाडी ती म्हणजे आहे ज्युपिटर. अर्थात ज्युपिटर आहे, ॲक्सेस आहे आणि तुमची ॲक्टिवा पण आहे. म्हणजे मी आता असं बोलणार नाही की ज्युपिटरच घ्या, असं बोलणार नाही की ॲक्टिवाच घ्या, असं नाही बोलणार की तुम्हाला ॲक्सेसच घ्या. ज्युपिटरमध्ये काय तुम्हाला 110 सीसीचा एक पर्याय दिला जातो, 125 सीसीचाही पर्याय दिला जातो. 12 इंचाचे टायर तुम्हाला दिले जातात 110 सीसीमध्ये. 110 सीसीमध्ये 12 इंचाचे टायर दिले जातात. त्यातली जर तुम्ही डिगी बघितली ना मंडळी, तर इतर गाड्या तुलनेत इतकी ऐस पैसे ना, म्हणजे 2 हेल्मेट आपोआप बसतात. तुमचं म्हणजे निम्मा किराणा तेलाचा डाबा सोडून सगळं त्याच्यामध्ये बसेल. तेला डाबा पुढे ठेवा, आत ठेवाल नाही तर काहीतरी वेगळं होईल. तर इतकी डिगी त्याची छान पद्धतीनं कंपनीने दिलेली आहे. 12 इंचाचे टायर आहेत. 50 ते 52चा ॲव्हरेज तुम्हाला स्कूटर ह्या सेक्शनमध्ये ज्युपिटर तुम्हाला देते TVSची. त्याच्यामुळं आणि बॉडी तिची 110 सीसीमध्ये थोडीशी मेटलमध्ये आहे. 125 सीसीमध्ये तुम्हाला थोडीशी तिला फायबर वगैरे जरा जास्त आहे. पण अर्थात चॉईस प्रत्येकाचा आहे. मी काय सुरुवातीला व्हिडिओच्या म्हटलं होतं की तुमची गरज काय आहे यानुसार तुमची गाडी तुम्ही ठरवा आणि गुढीपाडव्याला गाडी खरेदी करायला जावा. कारण 125 सीसी आणि 110 सीसी ह्या सगळ्यात तुमच्यासाठी कंपनीने काढलेल्या आहेत. ॲक्टिवामध्ये तुम्हाला 125 सीसी घ्या, ॲक्सेसमध्ये 125 सीसीच घ्या. तर 110 सीसी घ्यायचे तर तुमचं बजेट थोडं कमी असेल तर तरी सुद्धा तुम्ही TVS ज्युपिटर घ्या. 125 वाली पाहिजे तीही घ्या. आता ह्यानंतर ॲक्सेस घ्यायची तीही घ्या, ॲक्टिवा घ्यायची तीही घ्या. कारण साधारण मी सगळ्यांच्या गाड्यांचं एकच आहे. 4 गाड्या आपल्या टोटल झाल्या. 4 म्हणजे मी 2 बोनसच सांगितले तुम्हाला. मंडळी 5वी गाडी तुम्हाला सांगतो. आता ह्या गाडीवरनं काय मंडळी, ही गाडी हिरो कंपनीचीच आहे. ही गाडी फार प्रीमियम अशी नाहीये. पण ह्या गाडीला आत्ता मी ज्या 4 गाड्या सांगितल्या आणि ही गाडी बाजूला ठेवली ना, तर रफ ज्यांना गाडी चालवायची आहे, चालवायची म्हणजे अगदी काय 70-80 नाही बरं का, मुद्दा असा रफ चालवण्याचं की कसलंही रफ काम तुम्हाला करायचंय. मग रानातलं काम असेल, तुमचं इतर कुठले जड वस्तू वाहण्याचं काम असेल, ज्यांना बाबा स्कूटीची अडचण आहे, स्प्लेंडर पण वापरायची नाही कारण स्प्लेंडरला थोडासा नाजूकपणा नाही म्हटलं तर त्यातल्या त्यात आहे. स्कूटी तुम्ही वापरू शकत नाही कारण स्कूटीचं एक मर्यादा येते कधी कधी. ग्राउंड क्लिअर सगळ्या गाड्यांना आम्ही आता सांगितलं, सगळ्यांना सांगलाय, तरी सुद्धा काही वेळेस स्कूटी टाईप ज्या गाड्या स्कूटर टाईप गाड्या आहेत त्या सगळ्यांना अडचण येते. तरी सुद्धा मग ज्यांना असं वाटतं की मला एकदमच रफ काम आहे माझं, मला रोजचा प्रवास सुद्धा करायचा आहे, माझ्या कुटुंबाला सुद्धा मला कुठेतरी पाहुण्याकडे गेलो कुठे गेलो तर ती गाडी व्यवस्थित असावी, 0 मेंटेनन्स असावा. वाक्य लक्षात ठेवा, 0 मेंटेनन्स असावा. फक्त मला पेट्रोलचाच खर्च यावा त्याला आणि सर्व्हिसिंगचा खर्च यावा, ह्याच्या पलीकडे कसलाही खर्च येऊ नये. तर तुम्ही आवर्जून गाडी लक्षात ठेवा, हिरो कंपनीची HF डिलक्स ही गाडी 100% घेऊ शकता. अर्थातच ती गाडी लाख रुपयाच्या आत तुम्हाला बसते, सगळं काही देऊन, सगळी कागदपत्र तुम्हाला कंप्लीट करून. त्याच्यामुळे HF डिलक्स सारखी गाडी तुम्हाला जर घ्यायची असेल ना, तर अर्थातच 100 सीसीचे ते इंजिन आहे, 0 मेंटेनन्स आहे. रफ कुठलाही रस्ता असो भारतातला, त्या गाडीवरनं तुम्ही कुठलाही प्रवास करू शकता, कसाही प्रवास करू शकता. त्याच्यामुळं HF डिलक्सला सुद्धा कसलाही पर्याय अजून तरी निघालेला नाहीये आणि जे आहे त्यांचा सगळ्यांचा तिनं पूर्णपणे एक लेवलच करून टाकलेलं असं म्हटलं तरी चालेल. कारण हिरोच्या स्प्लेंडर आणि CD डिलक्स ह्या 2 गाड्या प्रचंड गाजलेल्या आहेत. होंडाच्या 2 गाड्या मी तुम्हाला सांगितल्या, शाईन आणि युनिकॉर्न सांगितली. 2 गाड्या अजून मी तुम्हाला सांगितल्या TVSच्या, एक तर आहे जी ज्युपिटर सांगितली आणि ज्युपिटरमध्ये 110 सीसी आणि 125 सीसीचा त्याला एक पर्याय येतो. ॲक्सेसमध्ये तुम्हाला 125 सीसीचा पर्याय मिळतो, ॲक्टिवामध्ये तुम्हाला 125 सीसीचा पर्याय मिळतो. आणि ज्या महिला आहेत, आपल्या महिला बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना म्हणजे फक्त महिलांसाठी मी बोलेन खास करून की त्यांनी ह्या गाड्या आवर्जून घ्यायच्या आहेत. तर महिलांनी ह्या गाड्या का घ्यायच्या आहेत ह्याचा रिझन तुम्हाला सांगतो की म्हणजे 110 सीसी आणि 125 सीसीचा त्याला एक उल्लेख मी परत एकदा करेन. कारण अनेकांना गाड्या जड, आपल्याकडे काय आहे मोस्ट ऑफ वेळेस म्हणजे अनेक जण मुंबई पुण्यातच कंटिन्यू राहतात असं नाहीये. निमशहरी भाग, ग्रामीण भाग, शहरी भाग म्हणजे जो गावाकडचे आहे, Tier 2 Tier 3 सिटीज जे आहेत तिथं चढ उताराचे रस्ते आहेत. आणि महिलांना काय होतं, गाडी मागे घेताना पुढे येताना अनेकदा ती गाडी जड असल्यामुळे तेवढी जमत नाही. आता EVच्या गाड्यांना ते बटन आलेले रिव्हर्सचं, या गाड्यांना अजून नाही आहे पेट्रोलच्या गाड्यांना. त्याच्यामुळं 110 सीसीचा जो तुम्हाला जर ऑप्शन अवेलेबल असेल कुठल्याही सेगमेंटमध्ये, तुम्हाला ॲक्सेसमध्ये TVS ज्युपिटरमध्ये तर आहेच आहे, पण 110 सीसीच्या गाड्या तुम्ही स्कूटरच्या मॉडेलमध्ये तुम्ही हमखास घेऊ शकता. तर या 5 गाड्या मंडळी तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो की ज्या स्प्लेंडर होती, युनिकॉर्न होती, शाईन होती, CD डिलक्स होती, TVS ज्युपिटर होती. 5 नाही तर ॲक्च्युली मला ॲक्सेसचंही सांगितलं, ॲक्टिवाचंही सांगितलं. आणि जर कुणाला असं वाटतं की माझं बजेट थोडं अजून जास्त आहे तर तुम्ही TVSच्या 250 सीसीच्या गाड्या घेऊ शकता, 200 सीसीच्या पुढच्या गाड्या घेऊ शकता तुम्ही, ज्यांचं बजेट आहे चांगलं त्यांनी. कारण पाडव्याला काय फक्त ह्याच गाड्या घ्याव्या असं नाही. मी तुम्हाला काय म्हणत आलेलो आहे की म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आणि माझंही वैयक्तिक एक ओव्हरऑल जर म्हणणं असं जर बघितलं तर हेच असणार आहे, तुमची गरज काय आहे
म्हणजे वडिलांची गरज आहे 100 सीसीची, तर वडिलांना तुम्ही 250 सीसीची किंवा 200 सीसीची गाडी चालवायला देऊ नका, त्यांना ती झेपणार नाहीये. तुमची गरज काय आहे, तुमची खरंच 100 सीसीची गाडी आहे का, गरज आहे का, तर तुम्ही 100 सीसीची घ्या. पण तुमची गरज 150 सीसीच्या पुढची आहे तर तुम्हाला युनिकॉर्न मी असंही सांगितलेलंच आहे. याच्याही पुढे तुमचं बजेट असेल, तुमचा जरा खिस्सा थोडासा आणखीन चांगला गरम असेल, तर मग तुम्ही आणखीन त्याच्या पुढची सेगमेंट घेऊ शकता. तर ह्या ज्या 5 ते 7 गाड्या मी तुम्हाला सांगितल्या, ह्या ओव्हरऑल ज्या सगळीकडे आपल्याकडे चालतात आणि त्या का घ्यायच्या ह्याचा रिझन मी तुम्हाला दिला. आणि ह्यासाठी तुम्ही गुढीपाडव्याला आणि अक्षय तृतीयाला या गाड्यांचा विचार नवीन घेत असाल तर निश्चितपणानं करू शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्हीही ह्या गाड्या घेणार आहात का गुढीपाडव्याला? तुम्ही अक्षय तृतीयाला गाडी बुक केलेली आहे का? बुकिंग सुरुवात अर्थातच झाली असेल. आणि ज्या ॲक्च्युली लोक हे गाड्या वापरत आहेत त्यांनी त्या गाड्यांचे रिव्ह्यू आम्हाला सांगा. लोक कुठून तुम्ही बघताय आम्हाला कमेंट करून एकदा सांगा की आम्हालाही समजेल लोक कुठून बघतायत, महाराष्ट्रातनं किंवा जगभरातनं कुठून. आणि बाकी असाच मी दुसरा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की दुसऱ्या सेगमेंटमध्ये की त्याही कोणत्या गाड्या असेल की त्याही तुम्ही का घ्याव्यात आणि कोणत्या घ्याव्यात त्याचे रिझन्स मी तुम्हाला देणार आहे. तो सरप्राईज व्हिडिओ असेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, अक्षय तृतीयाच्याही शुभेच्छा. हेल्मेट वापरा, गाडी जास्त पळवू नका, 4 व्हीलर चालवत असं सीट बेल्ट जरूर वापरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.